अहिल्यानगरमध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. सुखाचा संसार होता. त्या महिलेला नवरा होता आणि त्या महिलेला 4 लेकरं सुद्धा झाले होते आणि तिच्याकडे एक स्मार्टफोन सुद्धा आलेला होता आणि ती महिला सोशल मीडियाचा वापर सुद्धा करत होती. मग या सोशल मीडियावर कोणी काय फोटो टाकलेत, कोणी काय व्हिडिओ टाकलेत, ते फोटो आणि व्हिडिओ ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल या माध्यमातून अनेक फोटोज व्हिडिओज पाहत होती. मग याच फेसबुकच्या माध्यमातून त्या विवाहित महिलेची ओळख जालना जिल्ह्यातील एका तरुणासोबत होते. मग सुरुवातीला ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं. मग या दोघा जणांचं सोशल मीडियावर बोलणं चालणं हे अगदी चांगल्या पद्धतीनं चालतं. मग ते पोरग त्या महिलेला तिचा मोबाईल नंबर मागतं, ती महिला मोबाईल नंबर देते. दोघा जणांचं फोनवर बोलणं चालणं सुरू होतं. मग बोलणं चालणं एवढं मोठ्या प्रमाणात सुरू होतं की त्या पोराला आता त्या महिलेशिवाय करमतच नाही, म्हणून तो थेट तिला म्हणतो की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला तुला भेटायचं आहे, तुला एकदम खुश ठेवायचं आहे. मग असं म्हणल्यानंतर ती महिला सुद्धा भावनिक होते आणि भावनिक झाल्यानंतर सांगते की ठीक आहे, काही हरकत नाही, मी सुद्धा तुला भेटायला तयार आहे. मग ते पोरग जालन्यातून थेट मोटरसायकल घेतं आणि मोटरसायकल घेऊन थेट अहिल्यानगरमध्ये पोहोचतं. मग अहिल्यानगरमध्ये पोहोचल्यानंतर ती जी विवाहित महिला आहे ती मागच्या पुढच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, थेट त्याच्या मोटरसायकलवर जाऊन बसते आणि मोटरसायकलवर बसल्यानंतर ते पोरग ते तरुण त्या महिलेला घेऊन थेट अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरला येतं. छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर त्या ठिकाणी एक लॉज बुक करतं, रूम बुक करतं आणि संध्याकाळच्या वेळेला त्या महिलेला रूममध्ये घेऊन जातं. आता त्या ठिकाणी रूम बुक केलेली असते. दोघं जण रूममध्ये जातात, रूमचं दार लावतात, एकमेकांच्या जवळ बसतात, एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं गप्पा मारतात आणि मग या तरुणानं तिला आश्वासन दिलं होतं, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्यावर खूप प्रेम करतो, असं म्हणून तिच्यासोबत लॉजमध्येच सगळं काही करतो आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर मधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे. त्या महिलेला एक नवरा आहे आणि 4 लेकरं सुद्धा आहेत. सुखाचा संसार अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे, सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे. पण आता त्या महिलेकडे मोबाईल आल्यामुळं त्या महिलेला मोबाईलचा नाद लागला होता आणि त्या मोबाईलमध्ये असणारे जे सोशल मीडिया आहेत त्याचा ती वापर करत होती. मग सोशल मीडियाचा वापर करत असताना फेसबुकच्या माध्यमातून त्या महिलेची ओळख जालना जिल्ह्यातल्या एका तरुणासोबत झाली. मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. मग त्या पोराला आता त्या महिलेशिवाय दमच निघत नव्हती, म्हणून तो तिला म्हणला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला तुला भेटायचं आहे आणि मन मोकळेपणानं सगळं काही बोलायचं आहे. मग अशा म्हणल्यानंतर ते पोरग जालना जिल्ह्यातून थेट अहिल्यानगरला गेलं. तारीख होती 1 फेब्रुवारी 2026ची. 1 फेब्रुवारी 2026ला ते अहिल्यानगर गेलं. त्या ठिकाणाहून त्यानं त्या महिलेला त्याच्या मोटरसायकलवर बसवलं आणि तो वापस इकडं छत्रपती संभाजीनगरला गेला. छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर एक लॉज बुक केली, लॉजमध्ये रूममध्ये गेला. त्या महिलेला लग्नाचं प्रेमाचं असं वेगवेगळं आश्वासन देऊन, आमिष देऊन तिच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य केलं. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी रात्रभर घडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर ते पोरग ते तरुण त्या महिलेला म्हणला की मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो, गरम गरम असा कडक चहा आणतो. मग ती महिला म्हणे ठीक आहे, चहा घेऊन ये, काही हरकत नाही. मग तो चहा घ्यायच्या बहाण्यानं गेला. त्या महिलेचा मोबाईल सुद्धा त्यानं घेतला, तुझा मोबाईल माझ्याकडे दे, मी आत्ता चहा घेऊन येतो असा म्हणला आणि जे चहा आणायला गेला अर्धा तास झाला, 1 तास झाला तरी तो वापस आला नाही, तो फरार झाला. मग आता त्या महिलेला कळत नव्हतं काय करावं, काही नाही समजत नव्हतं, तिच्याकडं मोबाईल सुद्धा नव्हता. म्हणून तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. जसं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी विचारपूस केली, चौकशी केली.
तेव्हा समजलं की ही महिला जेव्हा अहिल्यानगरवरून इकडं निघाली होती, इकडं आली होती आणि रात्रभर घरी गेली नव्हती, तेव्हाच तिच्या नवऱ्यानं जवळच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मग पोलिसांनी त्या तपासाच्या आधारे त्या बायकोला त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्या महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक, प्रेम आणि अत्याचार अशा विविध कलमानुसार त्या प्रियकराविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल सुद्धा घेतली आहे आणि ते जे आरोपी प्रियकर आहे त्याच्या विरोधात आता रीतसर कारवाई केली जाणार आहे. बघा, सोशल मीडियाचं प्रेम कशा पद्धतीनं घातक ठरू शकतं, कशा पद्धतीनं फसवणूक होऊ शकते हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणातून बातमीमधून समजतं. पण मात्र सध्या अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळं या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.